Welcome to SSEC because today we have gathered to attend very special class now in Sunshine Spoken English Academy from Gadchiroli, Nagpur, Chandrapur and Bhandara and Gadchiroli. So these are our 4 branches to create to excellence in Vidarbha or Sunshine Spoken English classes, and we have gathered to special class today now because in our native language. सो आता काल आपल्याला माहित होतं की जास्तीत जास्त आपण का बघितलेलं होतं सब्जेक्ट आपल्याला युजेस कसे करायचे समजलं. तसा एखादी सब्जेक्ट राहते जास्तीत जास्त जर बघितला इट हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट होता बरोबर आहे. तर त्याला सर्व म्हणजे सब्जेक्टचं आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये समजलेलं आहे. पण आजचा जो टॉपिक आहे आपल्याला टेन्स सुरू करायचा आहे. पण टेन्स डायरेक्टली सुरू होईल का नाही, तर काही बेसिक क्लास असेल. बेसिक क्लास तर मी सांगितला सिंटॅक्स आणि मॉर्फोलॉजी झाला, पण ऍक्च्युअली आहे का तर आपल्याला टेन्स शिकायसाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त जे मी सांगतो ते चांगल्या रीतीने जर ऐकलं तर होईल. आता होईल का नाही. माणसाची एक आदत लागलेली आहे. शहाणे पर्सन असतात, हुशार पर्सन असतात, पण क्लेवर व्यक्ती काय होते त्याचं काम बरोबर ऐकून घेते आणि त्याच्यानंतरच तो करते. कारण जास्तीत जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स असते का इंग्लिशचा जर ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे तुम्ही माझ्याजवळ कसे आले असते का नाही. तर त्याच्यासाठी काय होत आहे तर जास्तीत जास्त आपण का करू पहिले आपण ऐकू बरोबर आहे. जस्ट सिंपल टेक्निक आहे. इंग्लिश जर शिकायचं आहे टेन्स आलं पाहिजे तर सर्व ग्रॅमर आला पाहिजे. सर्व ऑल टोटली ग्रॅमॅटिकल इंग्लिश बोलणे आपण पिरियड घेतलेला होता मागच्या वेळेस की ग्रॅमर हाऊ विदाउट ग्रॅमॅटिकल इंग्लिश बोलता येईल का नाही. तर याच्यासाठी ग्रॅमॅटिकली आता ग्रॅमर हा कोणा कशाचा भाग आहे सॉरी टेन्स हा कशाचा भाग आहे ग्रॅमरचा भाग आहे. मग टेन्स शिकायच्या बिफोर मध्ये तुम्हाला जो मी सांगेन तो पहिले तुम्हाला माहित पाहिजे बेसिकली बरोबर आहे. आता मला सांगा एखादी जर सेंटेन्स घेतला काय घेतला एखादी जर सेंटेन्स घेतला बरोबर आहे की एक सिंटॅक्सचा नियम का म्हणते बरोबर आहे. सिंटॅक्स पासून आपण बेसिक शिकूया बरोबर आहे. सिंटॅक्स पासून आपण शिकत आहोत. वी आर लर्निंग टुडे दिस सिंटॅक्स मॅटर दिस सिंटॅक्स स्टेटमेंट. बट व्हॉट इज सिंटॅक्स इन ऍक्च्युअली a dealing with the structure of sentence. The dealing with the structure of sentence. Okay. Syntax. Dealing with the structure of sentence. आता मला सांगा जो सेंटेन्स स्ट्रक्चर सोबत डील करणार आहे तो कुठे आहे तो माहित आहे का. स्ट्रक्चरचा मॅन्युअल पूर्ण आपल्याला माहित आहे का. स्ट्रक्चर म्हणजे बनला कसा तो आपल्याला पूर्ण माहित होऊन गेलाच आहे. पण कसा बनलाय सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. ओके. तर याच्यामध्ये असं राहते कसं ठीक आहे. याच्यामध्ये आता जो स्ट्रक्चर आहे सिंटॅक्सची डेफिनेशन काय म्हणताय डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. काय म्हणताय डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता याच्यामध्ये फरक का आहे की डील कोणासोबत करते का कसं सिंपल आहे. सिंटॅक्सचा मराठीमध्ये एकच अर्थ आहे इंग्लिश मध्ये ऑलरेडी देऊन आहे डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. जो आपण स्ट्रक्चर बघत आहोत सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड हा जो स्ट्रक्चर आहे तो सेंटेन्स सोबत डील करते त्याला काय म्हणतात सिंटॅक्स म्हणतात. आणि जो सेंटेन्स स्ट्रक्चर सोबत डील करते कोणता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड सोबत अपोजिशन होते बरोबर आहे. अपोजिशन होते म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड पहिले हे आपल्याला शिकावं लागेल बरोबर आहे टेन्सच्या आधी. मग टेन्सला जर सब्जेक्ट आपल्याला पूर्ण माहिती आहे सब्जेक्ट त्याच्यासाठी आपण सब्जेक्ट शिकला त्याच्यासाठी आपलं पार्ट्स ऑफ स्पीच वर्ब शिकलं पण वर्ब मध्ये त्याचा बेसिक कंप्लीट पूर्ण व्हायचा ना अजून नाही. लोक हेच नाही सांगत डायरेक्ट इंग्लिश बोलतात आणि इंग्लिश बोलता बोलता एखादी जर V1 च्या जागी V5 वापरला किंवा V5 च्या जागी V2 वापरला आणि बस बोलतास म्हणून गेलं की मला इंग्लिश येते. आणि काही लोक असे येतात
असे समजतात. अरे बाहेर किती वेळ इंग्लिश बोलते, इंग्लिशचे 2-3 शब्द 2-3 सेंटेन्स बोलले तो अट्रॅक्टिव्ह फॅसिनेट होऊन जाते. होते. हे गडचिरोलीमध्ये प्रथा आहे, म्हणजे प्रथा बनवलेली आहे. याला अनुसरून हा इंग्लिश तर बोलताय, पण खरंच रिअली बोलताय का कसं आहे. पण बोलणेवाल्याला जो चांगला ट्रेनर राहील इंग्लिशचा, त्याला जर समजून आला आणि याच्या चुका आढळल्या तर मग काय होईल. तुझी बेइज्जती आणि दुसऱ्या ऐकण्यावाल्याची बेइज्जती. म्हणजे अति तर तुम्ही शहाणेच राहता असे शो ऑफ करण्यावाले इंग्लिश. अरे बेटा, इंग्लिशला लँग्वेज आहे, इंग्लिशला शो ऑफ करण्यापेक्षा ना दुसऱ्याला ट्रेन करा, तो दुसऱ्याला ट्रेन करा, तुमचं तरी 4 पैसे नाव घेईल ना. बरोबर आहे, 4 तरी पैसे येतील ना. बरोबर आहे, पैसे यायचा नाही, रिझल्ट द्या, ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं नाव, ऑटोमॅटिकली तुमचा एज्युकेशन फील्ड बद्दल तुम्ही रिझल्ट देत चला. कसा रिझल्ट? शो ऑफ नको करा इंग्लिशचा. शो ऑफ करण्यापेक्षा, तोच टाइम वाया घालवण्यापेक्षा माझ्यापेक्षा ग्रेट स्वतःला समजणे, मीच इंग्लिश बोलतो, पुण्यावरून आलो, म्हणजे गडचिरोलीचा व्यक्ती इंग्लिश नाही बोलणार, नागपूरचा व्यक्ती इंग्लिश नाही बोलणार. नागपूरमध्ये हे झालं आहे, नागपूरमध्ये इंग्लिश बोलणारे 1-2 व्यक्ती सापडतात. म्हणजे इंडियामध्ये किती पर्सेंट आहे? 5% आहे. नागपूरमध्ये किती असतील? 1% असेल. पकडू चला, नागपूरमध्ये 1% आहे. उपराजधानी विदर्भाची माहित आहे. जेव्हा स्नेहा ट्युशन क्लासमध्ये मी स्वतः बर्डीवर बघितलं, एका मास्टरला टीच करताना इंग्लिश टू इंग्लिश, सर म्हणलं इंग्लिश टू इंग्लिश टीच करता पण मुलांना समजते का. जेव्हा मी एक लेक्चर घेतला होता त्यावेळेस, जे मला आठवते, तर हाच होता मॅटर की त्यांना त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजला समजले नाही तर ते इंग्लिशला का समजतील. समजा एखादी जर प्रश्न वर्कमध्ये आपण काय म्हटलं, सिंटॅक्सची डेफिनेशन मांडली, पुटअप केलं, पुटअप केल्याच्या नंतर काय म्हणताय, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. बेटा असं नाही कोणत्याच कोणाकडे पाहिलं नसेल, डायरेक्ट सर आम्हाला 5वी-6वी पासून का शिकवले, 10 शिकवले, पण आपण का डायरेक्टली शिकलो, सर सांगून दिलं असं असं होते. नाही सर डायरेक्टली सांगा, म्हणजे तुमची इच्छाच नाही आहे बेसिकली पूर्ण एक पॉईंट शिकायची. बेसिकली छोटे छोटे जर बेसिक कम्प्लीट आहेत ना, बेसिकली असं. आता समजा मी एक सेंटेन्स घेतला, आय एम फ्रॉम नागपूर म्हणतो आम्ही, सिंपल आहे, पण आय एम बेसिकली फ्रॉम नागपूर जर म्हटला तर अलग वाटते ना इंग्लिश. इंग्लिश मध्ये थोडंसं कन्व्हिन्स येऊ द्या, इंटरेस्ट येऊ द्या ना. बरोबर आहे का. त्याच्या वेळेस तुमचं लक्ष पाहिजे, तुमचा फोकस पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे सर्व गोष्टीवर. बरोबर आहे. तुम्ही बॉक्सिंग कराटे पाहता टीव्हीवर, बरोबर आहे, जो कुंफूवाला असते का करत राहते, कोणताही प्लेअर खेळाडू कोणताही खेळ खेळत राहते. मी इंग्लिश ग्रामरचा खेळ खेळतो कोणासोबत, मुलांसोबत. मला आवडते इंग्लिश ग्रामरचा खेळ खेळणे, मला अप्रतिम आवडते. असं वाटते का एखादी मंचुरियन खाता मी, इंटरेस्टिंग, मी तर मंचुरियन खाता इंटरेस्टिंग मस्त. कधी कधी का होते आपल्या घरी पाहुणे येतात, आपण कुठं स्टॉलवर जातो, कुठे जातो, पाहतो यार चला पूर्ण फॅमिली मंचुरियन खाताना कोण तोंडाला पाणी सुटते. तसंच माझी सवय, माझ्या तोंडाला पाणी सुटते इंग्लिश ग्रामर शिकवताना. असं वाटतं का मी मंचुरियन खाल्ल्यासारखं आणि इंग्लिश ग्रामर शिकवतो. बरोबर आहे. तर अशी फिलिंग्स आले पाहिजे, असे इंटरेस्ट आले पाहिजे, कॉन्फिडन्स हिम्मत ठेवून तेव्हा कुठे टीचिंग होतं. ते टीचिंग मध्ये मी आज काय म्हटलेलं होतं, सिंटॅक्स. सिंटॅक्स काय असते, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आणि त्याच्यामध्ये विषय कोणता होता आपला, की शो ऑफ करण्यापेक्षा दुसऱ्याला ट्रेन करा. तुम्ही दुसऱ्याला ट्रेन करता करता तुम्हाला समाजामध्ये चांगला, सोसायटीमध्ये तुमचं नाव होईलच होईल. आणि इंग्लिशला जास्तीत जास्त महत्व द्या. सोबत मराठीला समजावं लागेल. पहिल्यांदा डायरेक्ट जर इंग्लिश टू इंग्लिश बोलताय तो फॉरेनर व्यक्ती झाला. बरोबर आहे. त्याला इंग्लिश लहानपणापासून, त्याच्या चाइल्डहुड पासून तो शिकत आहे, बॉयहुड पासून शिकत आहे. बरोबर आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश शिवाय पर्याय तर नाही, मी वारंवार दररोज पिरियडला सांगतोच, है ना. आणि येत आहे जो काळ इंग्लिश शिवाय होणार. बरोबर आहे. तुम्ही बघितले असेल, जास्तीत जास्त 10 सुरू करायच्या आधी डायरेक्टली कोणी सवय असते, डायरेक्टली सर 10 सुरू करून देतात. तसं नसते, डायरेक्टली 10 सुरू करून देतात. जमेल का. V1, V2, V3 ची कॉपी देऊन देतात, बाबा रे हे वाचा, झेरॉक्स मारा आणि काय करा. पण पोरगा खरंच वाचते का, नाही. काहून नाही वाचत, की सरांनी आधी सांगितलं वाचून टाका. पण इंटरेस्ट राहील तेव्हा वाचेल ना. विदाउट इंटरेस्ट कसं होईल, व्याज थोडी घेणार आपण बँक मध्ये जाऊन. इंटरेस्टचा दुसरा मिनिंग काय होता, व्याज होता. म्हणजे इंटरेस्ट हा एक शब्द झाला. इंटरेस्ट म्हणजे आवड, पॅशन. पॅशन सोबत पेशन्स तेव्हा प्रोफेशनल बना. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त तुमचा कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. एखाद्याने जर म्हटले वेअर इज युअर कॉन्सन्ट्रेशन, तर स्वतःची इमेज तर खराब होणार, दुसऱ्याची इमेज खराब दिसणार. पण जो व्यक्ती शिकवत आहे ट्रेनर म्हणून, तर काय होईल. बरोबर आहे. मोठमोठ्या तुम्हाला सांगतो, इंग्लिशला जास्तीत जास्त बोलण्यामध्ये
कशाचा वापर केला जाते? सब्जेक्टचा तर केला जाते, बरोबर आहे. वर्बचा तर केलाच जाते, अदर वर्डचा तर केलाच जाते. नाहीतर मी एक बरबडताव हा बेसिकली झाला का? नाही झाला म्हणतील कोणी. अरे हो, त्यांना ते त्यांचे प्रश्न आहेत ना, नाही झाला म्हणतील, पण समझने वाले को इशारा काफी होता है. तर हा जर सिंटॅक्स जर समजला, काय सिंटॅक्स डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ, मागच्या पिरियडला सांगले सर, आताही सांगा, मागं हे वारंवार सांगा, बरोबर आहे ना. हे जर समजलं पाहिजे ना, हे सन बेसिकली जर समजला. आय एम बेसिकली टेलिंग यू अबाउट इट, because without syntax don't make the any sentence, because syntax its definition are dealing with the structure of sentence. बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स कोणासोबत डील करेल? स्ट्रक्चर सोबत. आणि स्ट्रक्चर आहे तेव्हाच तो सेंटेन्स म्हणेल ना. सेंटेन्स बनवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? सब्जेक्ट पाहिजे, जे आपण का शिकलो आजपर्यंत. सब्जेक्ट, हाऊ टू यूज सब्जेक्ट आपल्याला माहित झाले. कोणते सब्जेक्ट आहेत? आयु, देवी, ही शीट, एखाद्या व्यक्तीचं नाव रामा, पकडलं. वर्ब तुम्हाला माहित झालं, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये चौथ्या नंबरवर वर्ब हा त्याचा काय आहे? पार्ट्स ऑफ स्पीच आहे ना चौथ्या नंबरवर. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब चौथ्या नंबरवर आहे. नंबर 4 वर आहे. तर वर्ब आहे. किती आहेत वर्बचे टाइप्स? हेल्पिंग वर्ब आहेत, मेन वर्ब आहेत, इरेग्युलर वर्ब आहेत, रेग्युलर वर्ब आहेत. अजून ते हेल्पिंग वर्ब मध्ये झाले, बरोबर आहे. जे मेन आपण शिकलो पहिल्यांदा मेन वर्ब, बरोबर आहे. मग हेल्पिंग वर्ब शिकलो. मेन वर्ब आपल्याला माहित झाला. म्हणजे विदाउट मेन वर्ब. आता मला सांगा, मेन वर्बचे टाइप्स किती असणार, म्हणजे फॉर्म किती? हाऊ मेनी types of main verb, or how many forms of main verb? How many forms of main verb? V1, V2, V3, V4, V5. इसे तो कहते हैं Z. जो हमने अगली बार बताया, तो बेसिकली अंदर के डीप में जाके हम आपको बता रहे हैं, तो ये लिसन नहीं करता कोई भी. क्या कोणी करता? लिसन नाही करत. आणि म्हणजे याचा माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, हा बाबा रे सांगत काहून मी, कारण याच्यामध्ये येणारा बेसिकली डीपचा जो नॉलेज आहे, तो बेसिक आहे, तो जर घेतला आणि त्याच्या समोर स्टेप बाय स्टेप त्याला फॉलो केलं, अगेन स्टडी अँड टू लर्न अँड टू फॉलो इट अगेन अँड अगेन डेली अँड टू ट्रेन फ्रॉम इट in the speaking English as grammatically 100% now, daily, every day, in weekly, in monthly, and yearly, and to confirm and to tell your opinion about the English. बरोबर आहे. आपली जी इंग्लिश आहे ते अमेरिकन सोबत कनेक्ट आहे की इंग्लंड सोबत कनेक्ट आहे? असे म्हणतात की 150 वर्ष लोक राज्य करून गेले आपल्या भारतामध्ये, इंग्लिश सोडून गेले. ते कोण होते? अमेरिकन होते की इंग्रज होते? इंग्रज होते. मग इंग्लंड हा देशासोबत आपली इंग्लंड जे ज्या देशामध्ये इंग्लिश आहे ते इंग्लिश अलग आहे, अमेरिकन इंग्लिश अलग आहे. मी मानतोय याच्यामध्ये मी प्रूफ करून दाखवू शकतो. कारण कसं का, येणारा जो आपला इंग्लिशचा जो पूर्ण टेन्स आहे, ग्रॅमॅटिकली टेन्स, सिंटॅक्स आहे, हे पूर्ण आपली इंडियन इंग्लिश कोणासोबत कनेक्ट आहे? कोणत्या देशासोबत कनेक्ट आहे? अमेरिका की इंग्लंड सोबत? इंग्लंड. आर यू कन्फर्म? इंग्लंड सोबत. कारण का? राज्य करून गेले. ते कोण होते? इंग्रज. आणि ते इंग्लंड मध्ये वाव करतात, लंडन मध्ये. इंग्लंडची राजधानी लंडन आणि अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, बरोबर आहे. अमेरिकेचे लोक इंडियामध्ये येतात, पण ते अमेरिकन ऍक्सेंट मध्ये बोलतात, ते अलग झाली. म्हणजे अमेरिकन प्रोनाउन्सिएशन त्याला ऍक्सेंट म्हणतात, बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त होते का, आपली जे इंडियन लँग्वेज आहे ब्रिटिश ऍक्सेंट सोबत कनेक्टेड. कोणासोबत कनेक्टेड आहे? ब्रिटिश. लक्षात ठेवायचं, जनरल क्वेश्चन आहे. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला शाळेमध्ये एखादी कोणी क्वेश्चन केला ही बाबा रे, इंग्लिश लँग्वेज आपली इंडियन इंग्लिश कोणत्या देशासोबत कनेक्टेड आहे? इंग्लंड सोबत. म्हणजे ब्रिटिश म्हणजे कोणत्या ऍक्सेंट सोबत कनेक्ट आहे? सरळ ब्रिटिश ऍक्सेंट. कोणत्या ऍक्सेंट सोबत कनेक्ट आहे? ब्रिटिश ऍक्सेंट.
अमेरिकन ऍक्सेंट बोलता नीट आहे का? नाही. म्हणून ब्रिटिश ऍक्सेंटला महत्व देणे आपल्याला निडिंग ठरेल, गरज तर ठरेल. कारण जर इंग्रज आले नसते आपल्या भारतामध्ये 150 वर्ष राज्य केले नसते, त्यांनी इंग्लिश सोडून गेली नसते. इंग्लंड हा राज्य ब्रिटिश लोकांचा होता, बरोबर आहे. तर ब्रिटिश ऍक्सेंट म्हणजे त्यांचे प्रोनाउन्सिएशन इंग्लिशचे ते म्हणतात ना, ते कोणते तरी त्याचे प्रोनाउन्सिएशन. ओके, I was telling you something about now. You know, okay, I couldn't go there possible. That's possible for me. So that was nice moment. Okay. So म्हणजे हे प्रोनाउन्सिएशन झालं. हे जर शिकायचे असतील तर जो आपला काय सिंटॅक्स असतो, सिंटॅक्स मदत करेल. तो कसा आता बघूया. आता रिअल घडी आली, बरोबर आहे. सिंटॅक्स काय म्हणताय अजून एक वेळा सांगतो. डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. मग त्याचा स्ट्रक्चर काय म्हणते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. मग सेंटेन्स का कोणासोबत डील करते, त्याचं मिनिंग काय होते? कोणासोबत डील होते? सोबत म्हणजे विथ. कोणासोबत डील होते? स्ट्रक्चर सोबत. सेंटेन्स कोणासोबत डील करेल? स्ट्रक्चर सोबत. तो स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. लिहून घ्या. झालं? ओके, कॅन आय दिस. चला, आपला हा विषय खतम झाला बेसिक. ठीक आहे, याचा बेसिक खतम झाला, पण थोडा 50% बेसिक राहिलेला आहे. तो रिलेटेड आहे म्हणून सांगितलंय, पण विदाउट रिलेटेड कोणी शिकवत नाही, बरोबर. आणि त्यांच्यासोबत कसा काय रिलेटेड झाला. आता प्रश्न आहे, मी एक पुटअप करतो. सब्जेक्ट प्लस काय होईल इथं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. हा कशाचा झाला? सूत्र इंग्लिशचा. सूत्र म्हणजे लोकांना तेही नाही समजत, बरोबर आहे. आता सूत्र म्हणजे का? मराठीतल्या गणितातलं सूत्र का? अरे बाबा दादा नो, इथे फॉर्म्युला म्हणजे सूत्र ना. तेच म्हणजे लँग्वेजला समजले ना. स्ट्रक्चर म्हणजे पण काय होते? रचना म्हणजे सूत्र होते, बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ इंग्लिशचा स्ट्रक्चर काय आहे? काय बेटा? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. सिंपल आहे. मी काय सांगितलं? काहीच नाही ना, सिंपल सांगितलं. कशाचा स्ट्रक्चर आहे? इंग्लिश लँग्वेजचा. लक्षात घ्या, कशाचा स्ट्रक्चर आहे? इंग्लिश अल्फाबेटचा, इंग्लिश लँग्वेजचा, इंग्लिश लँग्वेजचा, बरोबर आहे. इंग्लिश लँग्वेजचा डील आहे. लक्षात राहील, लक्षात राहील. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड, बरोबर आहे. आणि सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड हा इंग्लिश लँग्वेजचा स्ट्रक्चर आहे. म्हणजे इंग्लिशची बुक पहा, इंग्लिशची बुक पहा. त्या इंग्लिशच्या बुकामध्ये प्रत्येक सेंटेन्स कसा बनलेला असेल? या स्ट्रक्चरनुसार बनलेला असेल. गॅरंटी देतो मी. आय विल गॅरंटी यू, आय कॅन गॅरंटी यू, आय कॅन ओपन चॅलेंज टू गॅरंटी यू दिस स्ट्रक्चर इज मेड बाय the grammar, and this structure is putting in any textbook of the English subject. Okay, am I right or not? आता मला सांगा, हा जर स्ट्रक्चर नसता, या स्ट्रक्चर वाईज जर एखादी सेंटेन्स म्हणला नसता तर कोणी इंग्लिश बोलला असता. मी तुम्हाला कशाला सब्जेक्ट शिकवलो असतो, कशाला वर्ब शिकवलो असतो. अदर वर्ड आहे तुम्हाला माहित झाला, बरोबर आहे. अदर वर्ड म्हणजे तोही कोणाला माहित नसते. अदर वर्ड म्हणजे का? अदर म्हणजे इतर, वर्ड म्हणजे शब्द, म्हणजे अदर वर्ड. येणार आहे तुमचे अदर सॉर्ट्स. वर्ब आहे, वर्ब म्हणजे कोणता? इरेग्युलर वर्ब असू शकते, हेल्पिंग वर्ब असू शकते, मेन वर्ब असू शकते, रेग्युलर वर्ब असू शकते. पण आपल्याला काय पाहायचं? आता आपल्याला काय पाहायचं आहे? वर्ब तर अजून पाहायचंच आहे, कारण पाहावंच लागेल झाला. पण तुम्हाला एक माहित होतं का? तुम्हाला ऑलरेडी शिकवलं वाटते मी, बरोबर आहे. का शिकवलेला आहोत? जो वर्बशी कनेक्टेड आहे. आपल्याला पहिले सेंटेन्स बनवायचा आहे, तर कशाला लक्षात द्यावं लागेल बेटा? वर्ब पडेल, बरोबर आहे. विदाउट वर्बचा होईल का? नाही होणार. कारण का?
वर्ब नाही, मेन वर्ब नाही, सेंटेन्स नाही. कारण का? बिकॉज रिझन का एकच आहे फंडा. लक्षात ठेवा. हॅरिस सर का म्हणत होते की विदाऊट मेन वर्बचा ऍक्शन शोज होत नाही, म्हणून मेन वर्बला वापरल्याच जाणं गरजेचं राहील. आणि राहिलं तर 100% विदाऊट मेन वर्बचा होत नाही. मेन वर्ब असेल तो हेल्पिंग वर्ब गेला तिकडे, हेल्पिंग वर्ब गेला साईडला, हेल्पिंग वर्ब गेला साईडला, इरेग्युलर वर्ब गेला साईडला आणि रेग्युलर वर्ब गेला साईडला. ते काय ते साईडला ठेवा थोड्या वेळ. पण मेन वर्ब जे तर आहे तर सेंटेन्स आहे, नाहीतर मेन वर्बचा बिना सेंटेन्स नाही. कारण मेन वर्ब जो राहते त्याचं ऍक्शन होते. आता समजा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये V1 न सुरुवात होते, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब न सुरुवात होते, तर सब्जेक्ट तिथे नसते, पण ऍक्शन शोज करणारा वर्ब असतो. म्हणजे वर्ब असते का नाही? विदाउट मेन वर्बचा कोटी सेंटेन्स म्हणते का? नाही बनत ना. तर त्या सेंटेन्स वाईज आपल्याला आज काय शिकायचं आहे? जास्तीत जास्त इंग्लिश लँग्वेजचा स्ट्रक्चर कसा बनते तर आपण शिकलो. तर सब्जेक्ट असते, वर्ब असते, अदर वर्ड असते, सर्व माहिती झाला. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल का हा V1 काय, बरोबर आहे. येथे काय 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 असतो? आता वर्ब, बरोबर आहे. तुम्हाला माहित झाला हा V1, ठीक आहे. तुम्हाला माहित झाला हा V2, तुम्हाला माहित झाला हा V3, तुम्हाला माहित झाला हा V4, का माहित झाला V4, आणि तुम्हाला माहित झाला हा V5, बरोबर आहे. ओके, हा. आता मला सांगा V1, V2, V3, V4, V5 याचा स्पेसिफिकेशन पूर्ण डिटेल मध्ये मी शिकवलेलं आहे. आता मला सांगा की V1 हा प्रेझेंट आहे की पास्ट आहे? प्रेझेंट आहे. चला ओके, बघूया. V1 ठीक आहे, प्रेझेंट. हा, V2 का आहे? पास्ट. चला स्लो जाऊ आपण, हळूहळू जाऊ. V1 प्रेझेंट, V2 पास्ट, V3 परफेक्ट. आता विचार करा, कोणी काय म्हणतात, अरे V1 प्रेझेंट, हा V2 हा V3 तर काय असेल? फ्युचर असेल. दादा ते तसा नसते. का असते V3? परफेक्ट. कारण बिना हेल्पिंग वर्बचा V3 येते का? सेंटेन्स मध्ये नाही येत. लक्षात ठेवायचं. कोण सांगितलं? सनशाईन स्पोकन इंग्लिश अकॅडमीचे सर सांगितले. कोण? हडप सर, बरोबर आहे. आता हडप सर म्हणून खूप फेमस करतात मला. तसं नाही, सरळ सरांनी आमच्या सांगितले, इंग्लिशच्या सरांनी तरी म्हटले तरी होत, बरोबर आहे. हा, V1 म्हणजे का? प्रेझेंट, V2 म्हणजे पास्ट, V3 म्हणजे परफेक्ट. ठीक आहे. V3 म्हणजे का? परफेक्ट, ठीक आहे. आणि V3 म्हणजे परफेक्ट आहे, तर V4 म्हणजे काय असेल बेटा? कंटिन्युअस. बरोबर आहे, कंटिन्युअस. ठीक आहे, कंटिन्युअस झालं. आता V5 का असेल? प्रेझेंट. अरे हा तर गडबडच होऊन गेला. आता V5 का झाला? काय झाला? V5 का झाला? प्रेझेंट. अरे आता थोडंसं नोटीस करता का की याच्यामध्ये चूक काय आहे? कोणाला वाटते चूक आहे? हात वर करा. मी आता तुम्हाला 10 रुपये देतो. चूक वाटत आहे? कोणाला चूक वाटत आहे? वाटत कोणाला आहे? वाटणे आणि असणे आणि खरंच आखो देखी पाहणे आणि स्वतः पहिले माहीत करून घेणे, मगच त्याला डिक्लेअर करणे. लोकांची इंडियामध्ये शोध झाली आहे, पहिले न माहीत करता डायरेक्टली बोलतात, बरोबर आहे. तर याच्यामध्ये मला सांगा, V1 प्रेझेंट आहे, V2 पास्ट आहे, V3 परफेक्ट, V4 कंटिन्युअस, V5 प्रेझेंट. फरक कोणता आहे? आता ज्यांना कोणाला दिसत असेल V2 पास्ट झाला ना, V3 परफेक्ट, V4 कंटिन्युअस, अरे हे 3 तर बरोबर असतील. पण ज्यांना कोणाला जे माझा ऑनलाईन व्हिडिओ पाहत असतील त्यांना कोणाला माहित आहे की प्रेझेंट सर लिहिले, हे प्रेझेंट लिहिले, त्यांना काय वाटत असेल? चूक आहे. वाटत असेल ना, माहित केले का? माहित करा. ते मी तुम्हाला सांगतो कसं होते. सिंपल सा काम आहे, बरोबर आहे. हाय प्रेझेंट आणि हाय प्रेझेंट फरक कसा आहे? फरक कसा आहे? हा V1 का असतो बेटा? V1 का असतो? V1 का असतो? प्लुरल. आला फरक. मग V5 प्रेझेंट आहे मग तो का असतो? सिंग्युलर. फरक इतका आहे ना, पहिले माहित करायचं मग नंतर बोलायचं.
येतच मार खाते दुनिया म्हणून मागे राहतात इंग्लिशमध्ये. किंवा इंग्लिशचं कन्व्हर्सेशन कसा करू? अरे बाबा रे, धर पुस्तक, लाव क्लासेस. कुठं? सनशाईन स्पोकन इंग्लिश अकॅडमी. बरोबर आहे? बरोबर आहे. V1 V2 V3 V4 V5 काय केलं आपण? V1 V2 सगळं सांगून दिलं. त्याच्यामध्ये V1 प्रेझेंट निघाला, V2 पास्ट, V3 परफेक्ट. बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये V4 कंटिन्युअस आणि V5 प्रेझेंट. आता प्रेझेंट होता, V1 सुद्धा प्रेझेंट आणि V5 सुद्धा प्रेझेंट. ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांना चुकीचा वाटत असेल, पण हा चुकीचा नाही. तर विषय कोणता भलताच निघाला होता. कोणता? V1 प्लुरल आणि V5 का निघलेला होता? सिंगुलर. म्हणजे आता चुकीचा आहे का? नाही, म्हणजे पहिले माहित आहे. बरोबर आहे. मग डायरेक्ट जर मी म्हटलं असतो, दुसऱ्यांना जर माहित असतं, अरे बरोबर आहे ना सर सांगितले, कसं? अरे दादाने V1 जो प्रेझेंट मध्ये येते बेटा आणि V5 जो प्रेझेंट मध्ये येते, तो पहिले V1 जो प्रेझेंट मध्ये येत आहे, V5 पण प्रेझेंट असतो, ठीक आहे. पण V1 कसा असतो? प्लुरल. आणि V5 कसा असतो बेटा? सिंगुलर. लिहून घ्या. झालं? आता याच्यामध्ये मागच्या वेळेस पण शिकवलेला होता. का शिकवलेला होता आपण? V1 शिकलेला होता. V1 यूज करता येईल. V1 चे पॉइंट्स किती आहेत हे सगळं माहित पाहिजे. V2 चे पॉइंट्स किती आहेत ते पण पूर्ण माहित पाहिजे. ज्यांनी बेसिक क्लास अटेंड केला असेल त्यांना पण माहित झालं असेल, पण जवळपास माहित नसेल तर त्याचा एक क्लास स्पेशल याचा होईल. पण हा पहिले आपण समजून घेतलेला आहे. ज्या मुलांना समजून घेतलं त्यांचा आधी मला बॅच घ्यावं लागेल. बरोबर आहे? हा. V1 म्हणजे प्रेझेंट, V2 म्हणजे पास्ट, V3 म्हणजे परफेक्ट आणि V4 म्हणजे कंटिन्युअस आणि V5 म्हणजे प्रेझेंट म्हणजे तो सिंगुलर. फक्त फरक काय? V1 प्लुरल आहे आणि येणारा V5 कसा आहे? सिंगुलर. बरोबर आहे? म्हणजे या दोन्ही 5 भावांपेक्षा सर्वात मेन कोणता आहे बेटा सांगू शकतो? V1. कारण V1 येईल तर V2 बनेल, V1 येईल V3 बनेल, V1 येईल V4 बनेल, V1 येईल V5 बनेल. बरोबर आहे? म्हणजे याचा सर्वात मेन कोणता आहे? V1. बरोबर आहे? आता V1 जर समजला तर V2 समजेल, V3 V4 V5. व्हॉट इट इज व्हेरी इझी ना. हे जर समजेल तर पूर्ण टेन्स समजला आणि पूर्ण ग्रामर समजला. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, 6 महिन्याची व्हॅलिडिटी राहते, नाहीतर 1000 त्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. स्टॅम्प पेपरवर व्हॅलिडिटी राहते, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो का विदाउट ग्रामर V1 V2 V3 V4 V5 बिना सक्सेस होत नाही कोणत्याच टेन्स मध्ये. बरोबर आहे? आणि पूर्ण जो ग्रामर आहे कोणावर डिपेंड अपॉन आहे? V1 V2 V3 V4 V5. कारण का? कोणत्या सेंटेन्स मध्ये V5 आला, V1 आला, V2 आला, V3 आला, V4 आला, आलाच ना. म्हणजे वर्ब आला, म्हणजे मेन वर्ब आला, म्हणजे विदाऊट आपण बरोबर जातात आपल्या लाईनीनं. बरोबर आहे? म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड बनेलच बनेल. या स्ट्रक्चर शिवाय कोणता आहे का? नाही. तर हा स्ट्रक्चर आपल्याला माहित झाला आता. बरोबर आहे? सर्व माहित आहे. चला आपण कंटिन्यू करू. हा. तर आपण आता V1 V2 V3 V4 कसा बनेल ना, V5 का बनेल, कसा बनेल आपण पूर्ण लक्षात घेऊन घेऊ थोडं. ठीक आहे? याच्यामध्ये जर जवळपास आपण पाहिलं की आता सर्वांना आपल्याला माहित झालंय. बरोबर आहे? V1 काही नंतर V2 V3 V4 आणि V5. बरोबर आहे? बरोबर आहे? V5 नाही म्हणायचं,
गिव्ह मी फाय म्हणजे हा फाय झाला, बरोबर आहे. गिव्ह मी फाय म्हणजे हा एकमेकांना टाळी मारणे, गिव्ह मी फाय असं झालं ते. ठीक आहे. तर वी फाईव्ह मध्ये आणि फाय मध्ये बहुत अंतर आहे, बरोबर आहे. गिव्ह मी फाय नाही, तो ऍक्सेंट पण झाला. ऍक्सेंट आपण शिकत नाही. इंडियन साधी इंग्लिश लँग्वेज शिकवा, मग त्याला कन्वर्ट करा ऍक्सेंट मध्ये, ते पण तुम्हाला देतो क्लासेस ऍक्सेंटचे. ऍक्सेंट अमेरिकन ऍक्सेंट, ब्रिटिश ऍक्सेंट, बरोबर आहे. आपल्या इंडियामध्ये एक मुलगी आहे हरियाणा स्टेट मधली, जान्हवी पनवार म्हणून. किती ऍक्सेंट मध्ये बोलते? 10-12 ऍक्सेंट मध्ये बोलते. 13 वर्षाची पोरगी आज ग्रॅज्युएशन लेवलवर आहे. 13 वर्षाची पोरगी. आणि आमच्या महाराष्ट्रातला 28 वर्षाचा खोडम्या जो स्टुडंट राहते, 18 वर्ष होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलाला, तर तो ग्रॅज्युएशन लेवलवर राहतो. पण हरियाणामध्ये असलेली मुलगी जान्हवी पनवार आहे, 12 ऍक्सेंट मध्ये बोलते, 12 देशाच्या लँग्वेज मध्ये, इंग्लिश मध्ये, बरोबर. ब्रिटिश ऍक्सेंट, अमेरिकन ऍक्सेंट, ते चायना मधले जे व्यक्ती इंग्लिश बोलतात तशी इंग्लिश, चायनीज इंग्लिश, बरोबर आहे. जे 12 ऍक्सेंट बोलते, 12 पेक्षा मला वाटते जास्तच बोलते. ठीक आहे. तर ते 12 ऍक्सेंट पेक्षा जास्त बोलताय 13 वर्षाची मुलगी. पण आपण का नाही बोलू शकत? आपण तर महाराष्ट्रामधले, पण ती ग्रॅज्युएशन लेवलवर कोणत्या वर्षी आहे? 13व्या वर्षी. त्यावेळेस 14 तिला लागलाच असेल. एवढी फेमस आहे. ते युट्यूबर आहे, गुगल बॉय. कौटिल्य माहित आहे तुला? तुम्हाला सर्वांना माहित होतं का कौटिल्य? हा तर जनरल नॉलेज मध्ये जीके बॉय म्हणतात त्याला, बरोबर आहे. जीके बॉय, गुगल बॉय म्हणतात तसा, बरोबर आहे. जीके बॉय म्हणजे गुगल बॉय. ओके. कोणाला? कौटिल्य आणि जान्हवी पनवार हे दोघं जण जे व्यक्ती आहेत इंडियामध्ये इतके फेमस आहेत, तर ते पण ऍक्सेंट मध्ये बोलतात. 2. जान्हवी पनवार तर झाली. आणि दुसरा आहे पाकिस्तान मधला एक, पाकिस्तान मधला कोण? हमाद साफी. तो असेल पाकिस्तानमध्ये हमाद साफी. आणि हमाद साफी, जान्हवी पनवार आणि जास्तीत जास्त कोण? कौटिल्य, हे ऍक्सेंट मध्ये बोलतात. आणि त्या तीनही लोकांची नाव असं किती फेमस आहे. आणि कौटिल्य छोटासा मुलगा आहे, टकल्याचा, बरोबर आहे. तो इंग्लिश जेव्हा बोलते लोक हसत राहतात. अरे मॅजिक आहे का काय इंग्लिश आहे का काय, बरोबर आहे ना. आणि जास्तीत जास्त आपल्या गडचिरोलीचं उदाहरण घेतो मी. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा नागपूर डिस्ट्रिक्ट 150-200 किलोमीटर जवळपास येते, आहे ना. गडचिरोली जिल्ह्यातला कोडगल गावामधला व्यक्ती रामदास कांबळे, इतका गरीब कुटुंबातला जाऊन आज मुंबईला 5 करोडचा फ्लॅट आणि सर्व, आज किती इस्टेट, रिअल इस्टेट आणि मान सन्मान, किती छोट्याशा झोपडीमधला राहणारा व्यक्ती रामदास कांबळे, कोडगलचा व्यक्ती, आज जवळपास कुठं आहे? मुंबईला आहे, बरोबर आहे. आणि तो इंग्लिशवरच चांगला फोकस करा. शिवाजी हायस्कूलला होता व्यक्ती. कसा इंग्लिश बोलते रे, अरे इंग्लिश, काय इंग्लिश बोलते यार. दुसऱ्यांना चप्पल जोडे, सर्व हँडसम वगैरे राहत. त्याच्यानंतर हँडसम नाही, मी आधीच म्हटलं, तुमचा चेहरा हँडसम दिसते याच्यावर नाही, तुमची इंग्लिश किती हँडसम आहे त्या इंग्लिशवर त्यानं किती स्ट्रगल केलं. आणि त्या स्ट्रगल मधून आज तो कंपनीचा CEO आहे रामदास कांबळे. कोडगल गावामधला राहणारा व्यक्ती आज मुंबईला जाऊन जो 5 करोड रुपयाचा फ्लॅट घेते आणि मुंबईला राज करते. गडचिरोलीचा व्यक्ती इंग्लिश बोलणारा, कसा दिमाग असेल, कसा इंटरेस्ट असेल. आणि तो आज व्यक्ती 45 वर्षाचा की मला वाटते 45 की 42 वर्ष आहे त्याची, 40 वर्षाचा व्यक्ती आज मोठ्या कंपन्या आहेत आणि त्याच्या खालचा एम्प्लॉय आहेत. विचार करा. तर त्याला म्हणतात माणूस. आणि त्याला माणूस जो म्हणलाय तो इंग्लिश बोलणारा व्यक्ती होता. लहानपणापासून अरे हा इंग्लिश कसा बोलतो, मास्तर लोकांना शिकवून सोडायचा. एवढा जबरदस्त, इतका टॅलेंटेड व्यक्ती. आणि आज तो मुंबईच्या मधात ठिकाणी बसून 5 करोडचा फ्लॅट त्याचं घर आहे. विश्वास होते का? नाही, बरोबर आहे. असं आहे. तर त्यांनी इंग्लिश मध्ये वाव केलं म्हणून काही कुणाचे कम्युनिकेशन स्किल असतील, कोणाला जर स्वप्न स्वतः पूर्ण करायचे असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय का त्या जमान्यात नाही, बरोबर आहे. आता समजा टाटा बिर्ला अंबानीला जर बोलायचं राहिलं असतं का, टाटा बिर्ला अंबानी का बोलायचं राहिलं असतं, कस्टमर सोबत बोलायचं राहिलं. पण एवढे मोठे बिग सेलिब्रिटीज आहेत ते, पण त्यांना इंग्लिश शिवाय पर्याय का नाही. ते 8वीत फेल आहेत, 10वी कोणी नाही, अंगठ्याच्या वर. म्हणून म्हणतो इंग्लिश शिवाय वाव कुठं नाही. म्हणून आपण आपल्या पिरियडला आता सुरुवात होईल. आणि जास्तीत जास्त मजेदार टॉपिक आहे जो आहे V1, V2, V3, V4, V5.
समजा एखादी जर मी V1 दिला दादा रे V2 V3 V4 V5 V4 आला पाहिजे कन्वर्ट करता, V5 आला पाहिजे कन्वर्ट करता, बरोबर आहे. V5 कसा येईल, IS केव्हा लागेल, ES केव्हा लागेल, ES केव्हा लागेल सर्व शिकवलेलं आहे. IS लागला, IS केव्हा लागते, जेव्हा Y येते तेव्हा, पण त्याच्या आधी कन्सोनंट असेल तरच. वावेल्स असेल तर लागेल का, नाही लागेल का, नाही. ते तर जेवढं आहे म्हणजे कन्सोनंट आणि वावेल्स यांनी आपला भाग सोडलेला नाही. तर का होईल, चला बघा. पहिला इथं अक्षर आहे, मी इथं सांगतोय तुम्हाला की V1 मध्ये जास्तीत जास्त काय V1. चला V1 मध्ये आपण आधी रेग्युलर वर बघण्यापेक्षा आपण आपल्याला पहिले सरळ ना V1 आम्ही बघू. V1 मध्ये इथं पहिला शब्द दिलेला बेटा, V1 मध्ये कोणता दिलेला शब्द पहिला, अबॅन्डन. कोणता दिलेला आहे, अबॅन्डन म्हणजे का, अबॅन्डन म्हणजे का, सॅक्रिफाईस, सोडून देणे, त्याग देणे, सोडून देणे. आता माझ्याकडे जागा नाही आहे, माझ्याकडे स्पेस नाही म्हणून थोडा बारीक अक्षरामध्ये लिहित आहे. आणि जे ऑनलाईन व्हिडिओ बघत असतील त्यांनी झूम करून बघावं, नाही स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटापट. ठीक आहे. आता याच्यामध्ये V1 मध्ये काय झालं, अबॅन्डन. आता याचा V2 कसा होईल, जेव्हा मी सांगेन तेव्हा होईल. तर याचा ED लागेल, बरोबर आहे. याचा काय लागेल, ED लागेल. ठीक आहे. तर याचा V2 काय होईल बेटा, अबॅन्डन आला. ठीक आहे. V3 का होईल, अबॅन्डन, बरोबर आहे. V3 का होईल, अबॅन्डन. V3 का होईल, अबॅन्डन, बरोबर आहे. V4 का होईल, V4 का स्ट्रक्चर काय आहे, V1 प्लस ING. मी आधीच म्हटलं V1 असेल तर V4 बनेल, बरोबर आहे. सांगा, अबॅन्डिंग का होईल, अबॅन्डिंग. V5 का बनेल, आहे का SSCH आहे का याच्या शेवटी, नाही. काय ES तर नाही लागत, मग Y आहे का, वावेल्स आहे का, नाही. म्हणजे काहीच नाही, Y नाही तर मग काय प्रश्नच असता, IS कसा लावायचा का, आहे का, नाही. मग काय होईल इथं, अबॅन्डन्स म्हणजे S लागेल, समजलं. म्हणजे काय होईल इथं, अबॅन्डन्स. का होईल बेटा, अबॅन्डन्स, बरोबर आहे. लिहून टाका. It is very easy to understand and to learn it. Okay, and to learn it, it is very important to you. Without learning, don't understand and don't make your sentence in English. Okay. And you can understand it. It is very easy technique. V1, V2, V3, V5. Okay. पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल जो तुमचा मार्जिन पेज आहे त्याच्यामध्ये V1 बढिया डेकोरेट करायचं. असं प्रेझेंट केले आहेत तुम्ही ऑलरेडी, प्रेझेंट पास्ट नंतर करून घ्या, बरोबर आहे. V2 V3 V4 V5. समजलं, ओके. काय होते, अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. काय होते, सॅक्रिफाईस म्हणजे इंग्लिश मधलं, समजलं. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग देणे, सोडून देणे म्हणजे कुठं बस स्टँड वर सोडून देणे नाही, म्हणजे ते लिफ्ट देणे झाला. लिफ्ट देणे हा शब्द जो आहे तो पण वर्ब आहे, बरोबर आहे, पण तो शब्द अलग झाला आणि अबॅन्डन मध्ये अलग झाला. आय हॅड अबॅन्डन माय बॅड हॅबिट्स. ओके. It is created this sentence to understand it to everyone.
Okay, Yes. so can I start it? Again, can I have this? Yes. Okay. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये V1 V2 V3 आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये V1 V2 V3 कोणतं काय झालं आपल्या सर्वच आता माहिती आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये का V1 V2 V3 सिंपल सा प्रोसेस आहे. V1 इकडे द्यायचं. ठीक आहे, V2 आणि V3 समजला, आणि V4 आणि V5 समजलं. V5 काय झालं? V5. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरा जो शब्द आहे अबॅन्डनच्या नंतर काय आहे बेटा? ऍक्सेप्ट. का आहे? ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे, बरोबर आहे. म्हणजे पहिले तुमच्या मराठीला समजावं लागेल ऍक्सेप्ट म्हणजे का स्वीकार करणे. स्वीकार का करतो मी? काही पण. आय ऍक्सेप्ट अ लेटर. मग शिकल्यानंतर टेन्स शिकता पण तुम्हाला बरोबर माहिती होणंच आहे. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. स्वीकार करण्याचा इंग्लिश मध्ये शब्द कोणता आहे? ऍक्सेप्ट. म्हणजे पहिले लँग्वेजला समजा, तुमच्या मराठी लँग्वेजला समजा, मगच तुम्ही इंग्लिशला समजा. कारण आपण आपली मातृभाषा कोणती आहे? मदर टंग मराठी. ओके, आवर लँग्वेज इज मराठी. ओके, सो ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. ओके, स्वीकार करणे. आता V2 का होईल याचा? V2 का होईल? ऍक्सेप्टेड. बरोबर आहे. V3 का होईल? ऍक्सेप्टेड. V4 का होईल? आता V4 चा स्ट्रक्चर ज्याला माहित असेल कोणता? V1 प्लस ING. बरोबर आहे, माहित आहे. म्हणजे का होईल? पहिले V1 घ्या लागेल ना. V1 घेतला मग त्याला ING द्यावं लागेल लास्ट एंडिंगला. झालं ऍक्सेप्टिंग. सिंपल आहे, समजला. आणि V5 कसं होईल? हमेशा लक्षात ठेवायचं हमेशा की V5 करताना V1 बघायचा. कारण V1 प्लस IS और यस. बरोबर आहे, बरोबर आहे ना. हा, तर इथं Y आहे, SH आहे, CH आहे नाही, म्हणजे IS ही नाही लागत, ES ही नाही लागत. लागते का? ऍक्सेप्ट. प्रोनाउन्सिएशन सांगताय, म्हणजे प्रोनाउन्सिएशन कसा साऊंड त्याचा कसा येत आहे? ब्युटिफुल येत आहे, सुंदर येत आहे ऐकायला. बरोबर आहे, म्हणजे कसं आहे? नॉर्मल आहे. ऍक्सेप्ट. बरोबर आहे. ऍक्सेप्ट. ठीक आहे, लिहून घ्या. एक काम करा, हा तुम्हाला होमवर्क. V1 लिहा आणि त्याचा मिनिंग लिहा, स्वीकार करणे. बरोबर आहे. आपल्या पिरियडचा टाइम झाला आहे बहुतेक मला वाटते, तर ज्याची लवकरात लवकर खतम करावं लागेल. त्याच्यासाठी काय करायला लागेल बेटा आपल्याला? V1 लिहायचा, स्वीकार करणे लिहायचा मिनिंग, आणि हे लर्न करायचे. लर्न करता करता V2 का होते, V3 का होते, V5 का होते आणि V4 का होते हे लिहून आणायचं करून. ठीक आहे, हा वर्क राहील. लिहून घ्या पटकन. लिहिलं बरोबर पाहून, स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे, मराठीतला अक्षर चुकी जाणार पाहिजे. समजलं? झालं का? ओके, मिटो मी. का होईल फक्त मी करून समजून दाखवणार, तुम्हाला होमवर्क राहिला. आता दुसरा शब्द आहे अकंपनी. अकंपनी म्हणजे का? अकंपनी म्हणजे का? संगत करणे. अकंपनी म्हणजे का? संगत करणे. आता अकंपनी म्हणजे का? संगत करणे, म्हणजे त्याच्यासोबत संगत करणे, फ्रेंडशिप करणे. समजला? आता अकंपनी, चला घ्या. आता V2 का होईल? अकंपनी. बरोबर आहे. V3 का होईल? अकंपनीड. ठीक आहे. V5 का होईल? V4 का होईल? स्पेलिंग ठीक आहे, बरोबर आहे.
V5 का होईल हा. आता V5 चा स्ट्रक्चर काय म्हणते V1 प्लस IS ES आणि इज इक्वल टू V5. V5 इज इक्वल टू V1 प्लस IS ES. बरोबर आहे. V1 प्लस IS और ES और S कोणता लागेल डिपेंड करते V1 पाहिल्यानंतर. V1 च्या एंडिंगला V1 हा का आहे अकंपनी. V1 हा का आहे अकंपनी. त्याचा मीनिंग काय ते मराठी संगत करणे. बरोबर आहे. आणि V1 चा V5 करताना अकंपनीचा V5 आता करायचा आपल्याला. त्याचं स्ट्रक्चर माहित करायला लागेल. मग स्ट्रक्चर काय आहे V5 इज इक्वल टू V1 प्लस IS और ES और S. बरोबर आहे. एस ही लागते किंवा ES ही लागते किंवा कोणताही लागू शकते, काही गॅरंटी नाही. आता ते V1 पाहिल्यानंतर कळेल. आता पहा तेव्हा तशा वेळेस माझं नाव घ्यायचं. मी काय म्हटलं सर तेव्हा काय म्हटलं तर की अकंपनीचा जर V5 जर करत आहे तर V1 बघा. V1 काय अकंपनी आहे तर त्याच्या लास्टला Y आहे. Y असलेला त्याचा मिनिंग काय असते आई आणि यस. बरोबर आहे. आई मिनिंग तर यस तर लावाच लागते तेव्हाच तो सिंग्युलर वर्ब होईल. V5 तेव्हाच बनेल. म्हणजे सरळ काय येतं अकंपनी. पहिले आपण बघितलं V1 आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना. बघितलं ना. त्याच्यामध्ये अकंपनीचा हा वाय काढलो आपण कारण याच्या चला ठीक आहे. आता IS लागते किंवा नाही लागत तोही आहे. वाय असून सुद्धा कधी कधी काय होते वाय तर आपण काढतो. बरोबर आहे. वाय तर आपण काढून टाकतो कधी कधी कारण काय होते IS तर लागून जाते पण केव्हा वायच्या एंडिंगला जेव्हा त्याचा कन्सोनंट असेल तेव्हा. पण वॉवेल्स आहे का इथं वॉवेल्स नाही म्हणजे काय जसं ठेवाल वॉवेल्स नाही आहे का इथं बघा अकंपनीचा वर्ड आहे त्याच्या एंडिंगला काय वाय आहे पण त्याच्या बिफोर मध्ये काय जर कन्सोनंट असेल तेव्हाच काय लागेल बेटा IS लागेल. म्हणजे ते काय होईल इथं IS. बरोबर आहे. म्हणजे काय होईल अकंपनीज. लिहून घ्या काय होईल अकंपनी लिहायचं. बाकी मग हे सर्व करून आणायचं. मिनिंग घेऊन लिहून घ्या पटकन. झालं. हा शेवटचं आपण एखादी बघून घेऊ. बरोबर आहे. आणि मग उद्याला आपण रिटर्न याचा पुन्हा हे करू. ठीक आहे. तर येणारा दुसरा जो शब्द आहे तो कोणता आहे ॲक्यूज म्हणजे दोषारोप करणे. ॲक्यूज म्हणजे ACCUSE. ॲक्यूज म्हणजे दोषारोप म्हणजे दोष लावणे दुसऱ्यावर. काय होत आहे झालं. ओके कॅन आय बात दिस. ओके ठीक आहे. काय होतं इथं V4 आणि इथं V5. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला काय आहे पहिला जो वर्ड होता का अबॅन्डन. दुसरा ऍक्सेप्ट. तिसरा अकंपनी आणि जो चौथा येणार आहे तो ॲक्यूज. काय होईल ॲक्यूज. ॲक्यूज म्हणजे दोषारोप करणे. काय करणे दोषारोप करणे. दोषारोप म्हणजे दोष लावणे समजणे दोषारोप करणे. बरोबर आहे. दोषारोप करणे. ठीक आहे. आता याचा युट्यूब का होईल बेटा ॲक्यूज. समजलं. ॲक्यूज आहे. ॲक्यूज म्हणजे दोषारोप करणे ना. ACCUSE. ॲक्यूज म्हणजे V1 चा आहे दोषारोप करणे. हे म्हणजे आपल्याला पूर्ण याचा ऍक्शन का होता ॲक्यूज म्हणजे दोषारोप करणे म्हणजे दोष लावणे. म्हणजे ॲक्यूज का होईल ॲक्यूज हा V2 झाला. V3 का होईल ॲक्यूज. का होईल ॲक्यूज. ठीक आहे. ॲक्यूज होईल. बरोबर आहे. आता V4 का होईल माहित आहे V1 प्लस ING. हा V1 कुठे इथं आता कोणाकोणाला काय माहित असते. आता सर हा इथं कटला डायरेक्ट तुम्ही ING दिले कारण ईचाच मिनिंग काय होते आय होते. जेव्हा ING फॉर्म करताना काय होते ING होते म्हणजे काय झालं ॲक्युजिंग. V5 का होईल हा का होईल ॲक्युजेस. का होईल ॲक्युजेस.
V5 चं स्ट्रक्चर काय आहे? V1 प्लस IS ES S, बरोबर आहे. हा V5 चा स्ट्रक्चर झाला. I का Y नाही लागत ES IS, बरोबर आहे. Y आहे का नाही लागेल मग IS. I का SSCH नाही आहे शेवटी, बरोबर आहे. ते येतंय का लागेल? ES नाही लागणार. का लागेल? S लागेल ना, बरोबर आहे. म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन काय होईल बेटा? ॲक्युजेस. ॲक्यूज नाही होणार आपल्याला म्हणता नाही येत ना, सरळ सरळ ॲक्युजेस. काय होईल? ॲक्युजेस. लिहून घे पहिल्यांदा, लिहून घ्या सर्वच लिहून घ्यायचं ना, होमवर्क करून आणायचा. ठीक आहे. ॲक्यूज पहिले लिहा. V1 टाका तिथं. V1 टाकले असेल तर V1 टाकायचं. V1 टाका. ठीक आहे. आपण दुसरा वर्ड लास्ट बघू. पाच होऊन जातात, बरोबर आहे. पाचवा लास्ट वर्ड जो आहे, बरोबर आहे. पाचवा बघू, ॲक्वेंट, बरोबर आहे. ॲक्वेंट म्हणजे परिचय करणे, म्हणजे इंट्रोड्यूस करणे. एकाच अर्थाला अनेक शब्द, म्हणजे इन इंग्लिश मध्ये. हा, समजलं का? ॲक्वेंट. ॲक्वेंट म्हणजे का? ॲक्वेंट म्हणजे का? इंट्रोड्यूस करणे. व्हेरी गुड, बरोबर आहे. ॲक्वेंट म्हणजे परिचय करणे, म्हणजे मराठीमध्ये झालं इंट्रोड्यूस करणे, स्वतःला ओळखी करून देणे म्हणजे ॲक्वेंट. ओके. whenever you will be going to anywhere, okay, you will be going to anywhere with your father, mother, and to introduce yourself means to acquaint yourself to another, in front of their thoughts, in front of another some special person for your works. Okay, so am I right or not about it? Yes. Okay, so acquaint means परिचय करणे. ॲक्वेंट म्हणजे काय होते? परिचय करणे. ठीक आहे. आता ॲक्वेंट म्हणजे परिचय करणे म्हणजे इंट्रोडक्शन, म्हणजे तो इंट्रोड्यूस करणे. ॲक्वेंट म्हणजे परिचय करणे, म्हणजे परिचय करण्याला इंग्लिश मध्ये दुसरा शब्द इंट्रोड्यूस, म्हणजे इंट्रोड्यूस करणे. टू इंट्रोड्यूस योरसेल्फ म्हणजे का? ॲक्वेंट, बरोबर आहे. याचा V2 काय होईल बेटा? का होईल? ॲक्वेंटेड. का होईल? ॲक्वेंटेड. का होईल? ॲक्वेंट. का होईल? ॲक्वेंटेड, बरोबर आहे. ॲक्वेंटेड. दुसरा ॲक्वेंटेड. चौथा काय म्हणजे V4. V1 प्लस घ्या मग. V1 कुठे आहे? V1? कुठे आहे V1? ॲक्वेंटिंग, बरोबर आहे. दादा ॲक्वेंटिंग. V5 चा स्ट्रक्चर माहित आहे काय? इथं शेवटी Y आहे का? Y तर नाही म्हणजे विषय सुटला. IS नाही लागत. I का CH SH XOZ नाही आहे. काय? काहीच नाही. म्हणजे काय लागेल? ॲक्वेंट्स. म्हणजे काय होईल? जो V5 आहे त्याच्या शेवटी जर S येत असेल तर तोच काय होईल? V5 म्हणजे सिंग्युलर पाहिजे, बरोबर आहे. हा, तर काय होईल? इकडे घ्या V1. हा, ॲक्वेंट्स, बरोबर आहे. हा झाला तुमचा V5. म्हणजे ॲक्वेंट V1 मध्ये काय ॲक्वेंट शब्द दिला आपण, त्याचा मीनिंग काय त्या मराठीमध्ये? परिचय देणे, म्हणजे इंट्रोड्यूस युअरसेल्फ इन इंग्लिश. V2 ॲक्वेंटेड, V3 ॲक्वेंटेड, V4 ॲक्वेंटिंग आणि V5 ॲक्वेंट्स. ओके. ओके. आणि हा लिहून घ्या पटकन. ठीक आहे, पटकन लिहा. फास्ट मूव्हर V1. ठीक आहे. झालं का? ओके. सो today our session is ended now. Okay, so you can understand. Okay, I am saying to you, okay,
आय एम सेइंग टू यू, आजचा पुरता क्लास इथेच खतम होत आहे आणि उद्याला नवीन घेऊन येऊ V5 V2 V3 V4 V5 आणि आजच्या सेशन मध्ये समजलं तुम्हाला V1 काय असते, V2 काय असते, V3 आणि V4 V5 काय असते. आता तुमची हळूहळू असली घडी सुरू झाली आहे. टेन्स तुम्हाला कम्फर्टेबल टू अंडरस्टँड होईलच होईल. मी एवढा 100% चॅलेंज करते आणि हमी देते. बरोबर. आय विल गॅरंटी यू टू स्पीक इंग्लिश इन फ्लुएंट ॲक्सेंट, ब्रिटिश ॲक्सेंट. ओके. आणि जास्तीत जास्त मी व्हिडिओ घेऊन येणार. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्याकडे शेअर करा. आणि शेअर करताना जास्तीत जास्त हे गरज आहे, ज्या कोणाला इंग्लिश नसेल, जे गरीब मुलं राहतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, सर्व बंद आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या मुलांना शेअर करा की जे सर्वात ट्रेन होईल आणि जास्तीत जास्त इंग्लिश बोलेल आणि त्यांचे स्वप्न इंग्लिश बोलून पूर्ण होतील. आजच्या पुरतं मला वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सनशाईन फॉर स्पोकन इंग्लिश अकॅडमी क्लासेस. ओके. आपण उद्याला बघू.